हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. तर आज आमच्या इथं शेंगोळ्याचा बेत होता मित्रांनो. आज शेंगोळे केले आहेत. तर तुम्ही सांगा मित्रांनो, कोणाकोणाला शेंगोळे आवडतात? हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. आज काय केलं आपल्या घरी बाळा? आज जेवायला काय केलं? हॅलो स्वामी. काय केलं आज खायला मग आजीनं? काय केलं आईनं आज? श्री स्वामी समर्थ. आज आईने काय केलं? शेंगोळे. शेंगोळे कशाने बनते? ज्वारीच्या पिठाने शेंगोळे बनते. शेंगोळे कसे असते? छान असते, मस्त असते शेंगोळे. तू खाल्लेस ना? सेव देते ना. शेंगोळे कसे झाले होते आज? सांग बोलले तू. मत मत झाले होते शेंगोळे. ऐकलं का तुम्ही बाळा? मी मत मत झाले होते शेंगोळे. तर काही नाही मित्रांनो, घरामध्ये ना असंच छान छान पारंपरिक पदार्थ करत जावे, म्हणजे कसं लहान लेकरांना त्याची वळण लागते, ते त्यांना आवड निर्माण होते आणि त्यांच्यात पौष्टिक आहार जातो मित्रांनो. त्यासाठी खरंच आवर्जून आपण पारंपरिक पदार्थ केले पाहिजे, मुद्दामून केले पाहिजे, जेणेकरून आपल्या बाळाला ते कळालं पाहिजे की ह्या पदार्थाला काय म्हणलं जातं, याची टेस्ट कशी असते, हे सगळं त्यांना कळलं जातं आणि मग त्यांच्यात आवड निर्माण होते आणि मग ते पौष्टिक आहाराकडे येते. बस एवढं सांगायचं होतं मला की ते फास्ट फूडापासून ते दूर राहतील. कधी आवडल्यावर नक्की त्यांना ते खाऊ घालावं. आवडल्यास तर नक्की त्यांना खाऊ घालावं. असं नाही म्हणत की त्यांना खाऊच नाही. जीवन आहे तर सगळ्याची टेस्टी घेतलीच पाहिजे, सगळं खाल्लंच पाहिजे, पण कधीतरी आवड म्हणून तेही खावं. पण जास्त करून आपल्या पौष्टिक आहाराकडे त्याला कसं वळवता येईल हे आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी घरात नेहमी वारंवार 2 दिवसाला 8 जर हे पदार्थ केले पाहिजेत, वेगवेगळे पदार्थ घरातले पारंपरिक, म्हणजे त्यालाही कळेल की ह्या पदार्थाला काय म्हणतात, त्या पदार्थाला काय म्हणतात आणि मग त्याच्यावर आवड निर्माण होईल, त्याला त्याची टेस्टही कळेल आणि तो इकडे वळल्या जाईल. कारण आपलं कर्तव्य आहे, मोठ्यांचंच अनुकरण लहाने करतात असं म्हणते, तर आपणच ते अनुकरण आधी आपणच अनुकरण करायचं. छान मस्त असं झालं म्हणायचं, टेस्टी आहे मस्त, तू खाऊन तरी बघ असं म्हणायचं आणि बघा मग आपण ते कसे इकडे वळतात हे आपल्या हातात आहे. लेकरांना पौष्टिक आहाराकडे वळवायचं का फास्ट फूडकडे वळवायचं, मग तुम्ही बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, माझं स्वामी दृष्टांत तुम्हाला खरंच ऐकावंसं असं वाटत असेल तर प्लीज मला कमेंट करा. तर मी जो काही मला जो काही स्वामींचा दृष्टांत आहे ते तुमच्याशी मी नक्की शेअर करेन. कारण खूप माझी इच्छा आहे की तुम्हाला माझा दृष्टांत मला शेअर करायची. असं म्हणतात की आपला जो आलेला आहे दृष्टांत तो शेअर करू नये, कोणाला सांगू नये, पण मला खूप इच्छा आहे. खूप जणांना आपल्याला जो दृष्टांत खरंच आपल्या असं होतं की ह्याला सांगावं त्याला सांगावं असं होतं, की खूप उत्सुकता लागते. आपल्या स्वप्नामध्ये येऊन जो काही दृष्टांत दिला खूप सांगावं असं वाटतं. शेवटी म्हणतात ना की लेडीजच्या पोटात काहीच राहत नाही, तर माझ्या राहतं, पण देवाच्या बाबतीत काही दृष्टांत आला तर नक्कीच नाही राहत, तो नक्कीच नाही राहत. मला तो सांगावं असं वाटतं आणि तुम्हाला जर खरंच तो ऐकावं असं वाटत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुम्हाला काय जो काही आला आहे दृष्टा मी तुम्हाला नक्की सांगेन मित्रांनो. कारण माझं चॅनल चालावं, लाईक मला मिळावे, सबस्क्राईब मला मिळावं, ह्यासाठी मी हे तुम्हाला दृष्टांत सांगत नाही. काही हरकत नाही, तुम्हाला लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका, काही हरकत नाही. मी तरीही तुम्हाला दृष्टांत सांगण्याचा नक्की प्रयत्न मी करेन, नक्की प्रयत्न करेन. मला जो काही आला तर मी तुमच्याशी शेअर करेन. तर तुम्हाला जर खरंच मला दृष्टांत ऐकावं असं वाटत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. बाय. श्री स्वामी समर्थ.